चला 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 लवकर जरा. दशरथ म्हात्रे यांचा सन्मान. चला सामना सुरू करा जरा. पंच 11 वाजल्या. दीपक अरुण म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. मॅनेजमेंट कमिटीला देखील आम्ही विनंती करू की आपण मॅच सुरू असताना ना फक्त 3 आपण इनिंग ब्रेकमध्ये मॅच आपण सन्मान करू मान्यवरांचा, कारण का मॅच देखील तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. उमेश जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक गोलंदाज स्ट्रायकरला प्रदीपला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला डीपमध्ये तैनात आहे. एक मिड ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्बॅन, गली पॉईंट, कव्हर्सला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. पंच वाईडची खूण करतायत. अव्वांत धावेने ते खातं उघडलं जात आहे. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला देवीचा पाडा 40 प्लसचं खातं उघडलं त्या अव्वांत धावेने. देवीची पाडाची स्पर्धा देखील झाली. लोटवाई चषक. अशा पडी काय स्पर्धा होती, जबरदस्त स्पर्धा. खूप त्या स्पर्धेत देखील आपण तर खेळाडूंसाठी फ्रूट, आपण तर महाराज मॅचसाठी फ्रूट किट देखील वाटप करण्यात आलं होतं. कोंबडे बक्षीस होते, कॅश प्राइज देखील होतं. उमेश बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला गली आणि पॉईंटच्या बदना वेगाने चेंडू चाललाय. आउटफील्ड पास आहे. चेंडूची गती थोडीशी कमी झाली. आनंद मात्र चेंडू थांबवण्यात यश मिळतं. 3 धावा इथे कंप्लीट केल्यात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकिंग बघा मच्छिंद्रची मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 3 ने पुढे शकते. 4 धावा आपण पाहू शकता. आजच्या भोजनाचा आनंद स्वरा कॅटरेस प्रमोद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध आहे. संतोष म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाटील आता कोपर, जुनं डोंबोली, मोठा गाव, एक आता हाकेच्या अंतरावर गावं राहिली. तर मनोहर पावशे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्रक्षण तैनात केलं जातं. त्याला अजित म्हात्रे बऱ्याच दिवसांतर संघात दिसत आहेत. पुन्हा एकदा अजितला हलवलं जातं. आता कोणत्या पोझिशनला जातं पाहिजे, मिडॉनला जातात ते. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्रक्षण, गली पॉइंट, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. निलेश म्हात्रे शॉर्ट टर्मॅनला. फटका चांगला आहे. डाऊन डी ग्राउंडच्या बाजू खोदून काढलाय चेंडू. यावेळेला अजित आले, त्याच्याकडून झाले मिस स्पीड, पण थोडीशी गती कमी केली. जोपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात जितूला. 2 धावा मिळतात आपण देवीचा पाडा 40 प्लस संघाला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. मोठागाव 40 प्लस विपक्ष चिंचोडचा पाडा 40 प्लस. ना अशोक पाटील आता 4 संघ ना वेस्ट विभागातलेच बघायला मिळत आहेत. त्यानंतर मॅच भोपर विपक्ष गोलवली मध्ये मॅच असणार आहे. उमेश गोलंदाजी मार्कवर, शाकला जितू पाटील. हो चांगला चेंडू होता, बॅकफुटवर आले होते. यावेळेला कट करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला मिळते. अशोक पाटील भगवामय वातावरण बघायला मिळते. खेळाडूंसाठी देखील जेवणाची उत्तम प्रकारची व्यवस्था केली गेलेली आहे. स्वरा कॅटरसच्या माध्यमातून प्रमोद असतील आणि त्यांचे सहकारी प्रोपरायटर प्रमोद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला उमेश बॅटम उर्दकडे मार्क होतो. शाकला जितू. फटका चांगला होता. यावेळेला कॉटन बॉलची संधी होती. ते संधी आपण तरच तिचा फायदा घेता येत नाहीये. झेल सुटला जातोय. फटका खूप चांगला होता. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. उमेश जाधव गोलंदाजी मार्क होता. मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण तैनात पाहू शकता. बाळाला पाहू शकता. चांगला चेंडू होता. बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण. निलेश आपण आता म्हात्रे येतात, वेगाने येत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा आपण पाहू शकता. दोन्ही संघाचे जर कोणी मान्यवर आले असते तर व्यासपीठावर या. देवीचा पाडा आणि आपण तर नावपाडा 40 प्लस. उमेश फटका चांगला, टक्का वाजलाय, पाठवून दिलं. यावेळेला मिड विकेटला वेगाने चाललाय क्षेत्ररक्षक. येतो यावेळेला डीप मधनं चेंडूला आपण तर फीड करतोय. 2 धाव मिळतात. गुड थ्रो. राजा जाधव आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात केली.
आपण त्या देवीचा पाडा 40+ संघाने विकेट गेला नाही त्यांचा, कारण एकाच एंडनी स्पर्धा खेळली जाते. अशोक पाटील पूर्णपणे आपण बघितले तर आपल्या डाव्या बाजूला खाडी देखील आहे, समोर जर बघितलं उंच उंच टावर देखील दिसतात स्वामी नारायणचे. त्यानंतर जुनी डोंबिवलीची पाण्याची टाकी देखील आपण पाहू शकता. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो? नागेश पाटील येतोय. नेक्स्ट मॅच देखील अशोक पाटील खूप चांगली बघायला मिळेल. मोठा गाव 40+ विपक्ष चिंचोडचा पाडा 40+. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांकडे खूप चांगला आपण तर गोलंदाजी देखील तेवढी चांगली, बॅटिंग देखील तेवढी चांगलं आहे, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं आहे. बॅकफुट गेले, कट केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आनंद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फलकात 10 धावा. अशोक पाटील या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जर विचार केला 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000 तब्बल आपण तर उत्कृष्ट फलंदाज बॅट्स आणि आपण तर दिले जाणारे उत्कृष्ट गोलंदाज शूज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण शूज आणि मालसाई चषक देऊन आपण तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले जाणारे आणि मालसाई चषक आणि 40,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक मालसाई चषक 20,000 रुपये. नागेश गोलंदाजी मार्कवर, सायकला प्रदीप म्हात्रे ऑन साइडला शपलून फटका बनवलाय, पाठवून दिलं या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बार. बघा चेंडू मिळाला असेल तर द्या, नंतर नवीन चेंडू लगेच द्या. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. बॉबी देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, बॉबीची आत्ता स्टाईल वेगळी असते, दुपारी स्टाईल वेगळी असते, संध्याकाळी स्टाईल वेगळी असते. क्या बात आहे. तर दिलीप म्हात्रे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. विनोद देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नागेश गोलंदाजी मार्क टाकला. प्रदीप डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका पुन्हा एकदा खूप चांगला होता, फटक्याचे चटके बसले जणू काही आणि चेंडू सोडून दिला. या वेळेला 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 17 धावा. सुरुवात चांगली झाली अशोक पाटील दोन आपण तर या संघाची, पण विसरता कामा नये विपक्ष संघाची देखील चॅम्पियन संघ आहे. आपण तर गावदेवी गिरिजामाता चषक त्याने उचलला होता. बाळा बोराडे आणि कंपनीने चांगली बॅटिंग केली, बाळाने उमेशने चांगली बॅटिंग केली, कृष्णा किरने काय गोलंदाजी केली त्या स्पर्धेत. त्याची देखील आता 2-1 षटक फार महत्त्वाचं असणार आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला तर अजितला आपण पाहू शकतो आता कोणत्या पोझिशनला जात आहेत. पुणे बॅकफुट गेलाय, गॅप शोधली या वेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. नागेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला जितू पाटील. पुन्हा एकदा फटका चांगला. यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं, जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेवीस धावा धावफलकात लागल्यात. पुणे तर गोलंदाजी मार्फत नागेश P2चं षटक हाताळतोय. सायकला जितू पाटील. ओ चांगला चेंडू तर लेटकट बघायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण निलेशचं, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता इथे थर्डमॅनला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 24. 12च्या सरसंघ धावा कुठल्या आहेत? 24 धावा धावफलकातील लागल्या आहेत. एकही गडी बाद झाला. ही जमेची बाजू आहे देवीचा पाडा 40+ संघासाठी. चला चिंचोडापाडाचे कॅप्टन आणि मोठा गावचे कॅप्टन सज्ज राहायचंय. प्रकाश देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
नाही, दोन्ही संघांना विनंती आहे, तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे, तो तुम्ही हाईट फॅक्टरसाठी किंवा आपण रनआउटसाठी वापरू शकता. कृष्णा कीर आलाय, स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली आपण इथं कृष्णा कीरने. कृष्णा कीर जुंडंबोली एन कडून फटका चांगला, या वेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू मिड विकेटला चला. पुष्कर काटे येतोय, चेंडूला फीड करतोय, एकच धाव, चांगली फेकी, गुड थ्रो. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता, या वेळेला 25 धावा, 25 धावा धाव फलकातील. चंद्रकांत म्हात्रे साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मालसाई चषक 20-25 मध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. कृष्णा कीर राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रेट बॅटने आपण आता सरळ बॅटने खेळून काढलाय. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला, एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. बॅटर बाद. प्रदीपला काही गरज नव्हती, तर उमेश जाधव सारखा जर तिथं क्षेत्ररक्षक आहे तर त्याच्याकडून आपण इथं 2 धावा घेण्याची चेष्टा करू नका, अन्यथा तुम्ही बाद व्हाल. आणि तो खेळाडू इथं बाद झालाय. पहिला विकेट जातो याला देवीचापाडा 40+ संघाचा. सांघिक यश मिळतंय नावापाडा 40+ संघाला. हे गाणं ना तुम्ही बक्षीस समारंभाच्या वेळेला लावा, का तेव्हा हे गाणं खूप चांगलं वाटतं. आता कोणीच चॅम्पियन झाला नाहीये. नवीन बॅटर तर गिरीश येतो 3ऱ्या क्रमांकावरती. कृष्णा फटका लॉफ केला, यावेळेला टक्का वाजलाय, पाठवून दिलाय लॉंग ऑन, सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होते, डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय, मस्तक पे दस्त. हाय तो जितू पाटीलच्या बॅट मधून षटकार. विकेट गेला पण लावत जा गाणी, कारण आता षटकार आला होता, काही हरकत नाही. नवनाथ देखील आमचे खूप चांगले ऑपरेटर आहेत, बऱ्याचशा स्पर्धा ते देखील कव्हर करतात. विकेट गेल्यानंतर बघा आक्रमणाला सुरुवात केली आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला जितू पाटील. बॅक फुट गेलाय, कट केला, यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर मच्छिंद्रने जर झेल पकडला तर आपण आता 500 रुपये, आणि 1 टप्प्यांचा चेंडू आढळला तर दादूकडनं आपण तर 100 रुपये. क्या पारितोषिक आहे मच्छिंद्रसाठी. मच्छिंद्र कुठे आहेत? थर्डमॅनला आहेत. अशोक पाटील धावा दिलाय, धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. कृष्णा लॉफ केलाय पुन्हा एकदा, क्षेत्र निवडला यावेळेला राजा जाधव. बघा थोडस आपण तर पुष्कर आहे. इनिंग धावा दिल्या, धावफल कधी 37. काही सन्मान ते आम्ही करतोय. दिलीप म्हात्रे साहेबांचा सन्मान केला होता व्यासपीठ. दिलीप म्हात्रे साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. विनोद पाटील आपण बोलले तर रमेशजी म्हात्रे साहेब देखील सामना एन्जॉय करतात. प्रचंड क्रिकेटची आवड, क्रिकेट कुस्त्या यासाठी दादा नेहमी वेळ देतात.
त्याबद्दल दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. खेळाडू जोपर्यंत जलपान करतात तोपर्यंत आपण सन्मान देखील करू शकता. महाराष्ट्राची आपण तर लाडके गायक एवन जोडी रामदादा आणि आनंददादा यांचं आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जितकी चांगली त्यांची बॅटिंग आहे ना विनोद पाटील, तितकं त्यांचा आवाज देखील गोड आहे. आवाज जरी ऐकल्यानंतर माणसाला डायबिटीज होईल इतका आवाज गोड आहे त्यांचा. ते महाराष्ट्राचे दोन लाडके गायक येतात, आनंददादा आणि रामदादा. या आपलं हार्दिक स्वागत. चंद्रकांत म्हात्रे साहेब या आपला सन्मान केला जाणार व्यासपीठावर. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चंद्रकांत दादा या. तर ड्रिंक्स ब्रेक देखील आपण आता पूर्ण होतोय. खेळाडू जलपान करतायत. धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. तर मनोहर दादा या आपला सन्मान केला जाणार आहे. मनोहर दादा यायचा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नाही पुष्कर काटे जर आपल्याला जर दुखापत झाल्यास आपण लगेच सांगा, मेडिकल किट देखील आहे. नाही पुष्कर काटे अशा डायला कधीच घाबरत नाही, नेहमी ते मारतातच. स्पर्धा म्हटली तर पुष्कर काटेची एक तरी डाय पाहिजेलच. रामदादा या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संतोष म्हात्रे साहेब या आपला देखील सन्मान केला जातोय. गोलंदाजी मार्कवर उमेश जाधव येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय उमेश जाधव येतोय. आपण तर दुसऱ्या स्पेलमध्ये उमेश जाधव गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेलला आपण पाहू शकता. यावेळेला जितूला आपण पाहू शकता. रामदादा देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे लाडके गायक, आवाज प्रचंड गोड त्यांचा, मोठे गावचे आहेत, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत, सुधीर देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वरा कॅटरसच्या माध्यमातून आज उत्तम भोजनाची देखील व्यवस्था केली गेलेली. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण तर खाली राहिला. बॅटची कडा देखील दुसऱ्या तिसऱ्या अटॅम्पमध्ये झेल घेतला. तो इथे मात्र आपण तर अपील केलं गेलंय. बॅटर बाद आहे की नाहीये हे पंच ठरवतीलच. अपील तर झालं. दुसऱ्या तिसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू पकडला देखील होता. बोराडे थोडंसं नाराज होत आहेत. कदाचित झेल असेल किंवा नसेल, पण अपीलात मध्ये उत्साह जास्त होता. डॉट चेंडूची समाप्ती. उमेश पुरेदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय झोंडोमोली एनकडून. फटका चांगला आहे. मिड ऑफ फॉरन चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आले ते चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झालाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. एक्केचाळीस धावा. जितू चांगली बॅटिंग करतोय. आता आपण पहिले तर जो क्षेत्ररक्षण आपण तर कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे डीप मध्ये होता, त्याला मात्र आता आपण तर पुन्हा एकदा आपण तर लॉंग ऑफला आणलं. तर आनंद कोणत्या पोझिशनला जातो पाहायचं आता. आनंद कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे येतोय, थोडासा डीप मध्ये येतोय. आता स्वीपा कव्हरला येतोय. उमेश तू जितू. हो फटका चांगला यावेळेला ऑन साईडला वळवलाय. चेंडू चाललाय आपण तर स्क्वेअर लेगला. पुष्कर काटे येतोय, त्याच्याकडून झालंय थोडीशी मिसफील्ड. 2 धावा होत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा. 34 षटक प्रगतीपथावर आहे. प्रवीण म्हात्रे देखील सामना एन्जॉय करतायत. आमचे मान्यवर उद्घाटक आज आपण पाहिले तर रमेशजी म्हात्रे साहेब देखील सामना मुख्य व्यासपीठावर एन्जॉय करतायत. मंगेश जोशी यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो चांगला चेंडू होता. यावेळेला बॅकफुट जाऊन कट करत होता. चेंडू पडल्यानंतर खात येत आहे अशोक पाटील. आता बघा सूर्यप्रकाश चांगला येत चाललाय. तर जसा जसा सूर्यप्रकाश येईल ना तशी तशी खेळपट्टी गोलंदाजांना देखील सहाय्य करेल. बालादा देखील आपण बघितलं आज खेळाडूच्या भूमिकेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उमेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता. बॅटन काढलाय चेंडूला.
चेंडू चालला यावेळेला आपण आता डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्रक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये मिस स्पीड झाले पुष्कर काटेकडून. अशोक पाटील या थोडंसं आपण तर आउटफील्ड जर बघितली कुठे कुठे थोडीशी ना आपण तर शेताची वडचढ भाग बघायला मिळत आहेत, पण तरी ग्राउंड खूप चांगलं आहे. धावसंख्या धाव फलकावर ते आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा. चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्वरा कॅटरेजच्या माध्यमातून आज आपण इथं उत्तम भोजन देखील आपल्याला दिले जाणार आहे आणि त्या भोजनाचा सर्व खेळाडूंनी विजेते संघ पराजित संघ आपण आस्वाद घ्यायचा आहे. हो बॅकफुट गेला पंच केला यावेळेला क्षेत्रक्षक आहे तिथे कव्हर पॉईंट सीमेरेषेकडे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. राजा जाधवने वेळ घेतला आणि त्या वेळेत मात्र इथं आनंद आहे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आनंद जिथे जातो तिथे चेंडू जातोय. धावसंख्या धाव फलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 47. या षटकात धावा आल्यात तब्बल 10 धावा आल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. तर मंगेश जोशी यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅनेजमेंट कमिटी देखील अशोक पाटील आपल्या व्यासपीठासमोर बसले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाटील 11:15 नाही रेग्युलरचे देखील खेळाडू आहेत. अशोक पाटील त्यांना माहिती आहे 40+ सपोर्ट करायला पाहिजे. कारण कोपर गावामध्ये आपण पहिलं गणेश विसर्जनला पण बघितलं ना खूप एकता चांगली असते. विसर्जनची कमिटी देखील आहे त्यांची, त्याच्या माध्यमातून गणपती विसर्जन केले जातात. जिथू बघा थोडंसं बसले आहेत का दमले आहेत. तर 40+ म्हणजे खेळाडूंना थोडंसं दमछाक देखील होतं. खेळाडू आपण तर आता जो आपण जो एक पॅव्हेलियन बनवलाय स्वर्गवासी आपण तर सुवर्णा दत्ताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तिथे त्या आपण तर तेव्हा आपण तर गॅलरीमध्ये जाऊन प्रेक्षक बसण्याचा साठी आपण तर पसंती देत आहेत. नाही उंच देखील आपण पाहू शकता. कॅमेरामॅन देखील बघा किती उंच आहे. राजा जाधव गोलंदाजी मार्कवर 2 कॅमेऱ्यांनी स्पर्धा टिपली जाते UTCच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. एक आपण तर रिव्ह्यू आहे तुमच्याकडे तर तुम्ही आपण तर रनआउटसाठी किंवा आपण तर बिमरसाठी वापरू शकता. यष्टीरक्षक आता बाला क्लोज यष्टीरक्षण करतो का आणि क्लोज करतायत. राजा जाधव गोलंदाजी मार्कवर शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतात ते. फटका चांगला यावेळेला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आले आहेत त्याच्याकडून झाली आहे चूक आणि चेंडू गेला यावेळेला 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. अजित म्हात्रे आधी त्यांना असं वाटलं की आपण झेल पकडायला जाऊ नंतर थांबले. 51 50 कंप्लीट. देवीचा पाडा 40+ संघासाठी टाय होते 51 धावा कंप्लीट केलेत. राजा जाधव पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत उमेश जाधव. 2 धावा आपण तर वॅकंट एरियामध्ये चेंडू पडतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा धाव फलकातील लागल्यात. अशोक पाटील खेळपट्टी आता धावा येतात. ऊन येतोय चांगला. अजूनही चेंडू बाकी 4. लीडिंग एजे झेलची शक्यता आहे. निलेश आपण तर तिथे आहेत. निलेश चूक करणार नाहीये. निलेश आपण म्हणजे तर आज क्षेत्ररक्षण करतायत. उमेश जाधव देखील एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल पकडला. लीडिंग एज होती अन्यथा विकेट कुणाला आपण तर मिळाला नसता इथे लवकर. राजाला नवीन बॅटर येतो आपण आता. अजून एक चांगले गायक चांगले खेळाडू विलास येत आहेत. विलासला आपण पाहू शकता. $2222 आणि आपण तर मनोज म्हात्रे यांच्याकडून 2000 म्हणजे तब्बल आपण जर विचार केला तर 4222 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि विकेट हाटीसाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणता खेळाडू विलास म्हात्रे आलेत. चेंडू बाकेत अजूनही 3. नितीन भोईर देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शिवू देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 3 चौकार 3 षटकार कॅश प्राइज असणार 1000 रुपयाचं. आपण तर कोपरगावच्या शाखा प्रमुख अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून मिस स्पीड झाली. 1 धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव फलकात ते आपण पाहू शकता यावेळेला 53. अनिल म्हात्रे शाखा प्रमुख कोपरगाव 53 धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त पहिल्या सत्रातील 2.
पाहिजे आता गिरीश स्ट्राईक केलाय. 2 नवीन बॅटर मैदान आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती होते. अशोक पाटील हा चेंडू जर कदाचित दिशा दिली असती तर सीमा पार गेला असता फाईन लेगला. हरिश्चंद्र म्हात्रे बघा मैदानाची पाहणी करतायत. एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. राजा जाधव फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. वळवला चेंडूला स्क्वेअर लेगला. उमेश जाधव आहे तिथे. एक धाव कंप्लीट केले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी होते का पाहायचंय तर तिसरीला इथे मात्र आपण तर नाही धाव नसणार ना. रनआउट पण नाही. धावच नाहीये. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या अप्रकाती 55 आणि 56 धावांचं लक्ष्य आपण बघले तर नवापाडा 40+ संघासमोर. तर जाऊया आपण टॉस देखील करूया. चला मोठागाव संघाचे संघनायक आणि चिंचोडापाडा 40+चे संघनायक टॉस साठी या. अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. अरुण म्हात्रेच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. संघनायक या मोठा कोचे सरुबामा म्हात्रे शाळेचे व्यवस्थापक आहेत. चला दोन्ही संघाचे संघनायक मोठा गावचे संघनायक यायचे टॉस आणि चिंचोडापाडा 40+चे कॅप्टन आपण या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. बघा कोणताही संघ जिंको या पराभूत हो जेवणाची उत्तम सोय आपण जेवण करूनच जायचं आहे. निलेश म्हात्रे देखील मला वाटतं येत आहेत टॉससाठी. चला चिंचोडापाडा 40+चे कॅप्टन मला वाटतं मारुती दादा येत आहेत. चला या लवकर. ननबा म्हात्रे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. म्हात्रे आले. चला दोन्ही संघनायक या ना लवकर टॉस साठी. वेळ आहे. तर टॉस जिंकला आपण तर देवी चिंचोडपाडा 40+ संघाने मारुती दादा निर्णय का असणार आहे. मैदान तर चांगला आहे पण तरी आमचा एक फिल्डर विनोद बसलाय त्याच्यामुळे आम्हाला थोडा हे वाटतोय. तो असता तर आम्हाला चांगलं वाटलं असं खेळायला. बरेच लोकांनी त्याच्यावर हे केलेलं आहे. आम्ही नाही मारुती दादा फक्त आयोजनाबद्दल सांगा. नंबर आयोजन कुठे बघितलं नाही. खूप खूप धन्यवाद. महेंद्र म्हात्रे तू टॉस जिंकला. महेंद्र बोलत आहे. टॉस बॉक्स मध्ये न्यूज होतं टॉस जिंकला पडते चिंचोडापाडा 40+ संघाने आणि डिसिजन पेंडिंग आहे. बॉक्स मध्ये सज्ज आहेत विनोद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. चेक. तर ज्ञानबा म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे कारण का मान्यवर देखील विनोद भरपूर प्रमाणात आहेत. गावात आज मोठी स्पर्धा होते त्यामुळे प्रत्येक जण मैदानाकडे आलाय आणि हे खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल कोपरवासियांची एकजूट बघायला मिळते. मला वाटतं आत्तापर्यंत 50 सन्मान झाले पण असतील. दादा 2 दिवसात मला वाटतं हा आकडा वाढेल. असू दे सर्वजण येत आहेत त्यांचा आपण सन्मान देखील आपण करतोय. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. या भूमीवरती आपला मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण तर सन्मान केला जातो. अतिथी देव भव. मंडप किती विनोद पाटील मोठा असल्याने त्याला झालरशिवाय शोभा नाही आणि व्यासपीठ किती मोठा असलं त्याला मान्यवरांशिवाय शोभा नाही आहे. त्यामुळे व्यासपीठावर मान्यवर पाहिजेलच.
ज्याप्रमाणे दादा लग्नात वराठी नसली ना मजा नाही त्या लग्नाला, त्या तसंच एक कार्यक्रम कोणताही कार्यक्रम असो त्याला प्रेक्षकांची गर्दी पाहिजे. तर महेश पाटील साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही, मोठा गावचे कॅप्टन आणि चिंचोट्यापाड्याचे कॅप्टन जरा आपण आयोजकांशी संपर्क साधा. मोठा गावचे कॅप्टन आणि चिंचोट्यापाड्याचे कॅप्टन. तोडिया मैदानाकडे टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलं आहे. जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा संघासमोर 56 धावांचा 11.20 ही धावांची आवश्यक गती इथून पूर्ण करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण सगळ्यात मोठी धावसंख्या बघितली 76, आता मात्र आपण बघतोय 55. नवापाडा देवीचा पाडा डोंबिवली पश्चिमेतील हे दोन संघ एकमेकांच्या समोर आणि यानंतरही मोठा गाव वसई चिंचवड्याचा पाडा हे देखील डोंबिवली पश्चिमेतील हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतील. चिंचवड्याचा पाडा संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम फिल्डिंग करणार आहेत. मोठा गाव संघाला बघा आपण निलेश म्हात्रेंना या ठिकाणी फिल्डिंग करताना बघितलं. 40+ क्रिकेट संघटनेमध्ये तसा नियम आहे, जर एखादा दुसरा खेळाडू कमी असेल तर इतर संघातील खेळाडूने त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. मग असे आपण बघितलं निलेश म्हात्रेंना फिल्डिंग करताना. बघा पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त ऑफर आहे. इथून बक्षिसांचा वर्षा होत आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि क्लीन बोल्ड केल्यास 2000 रुपये आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेश दादा म्हात्रे यांच्या वतीने पुरस्कार देण्यात येईल. तर गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय, त्याच्यासाठी ही फार मोठी लॉटरी असणार. बॅट्समनसाठी देखील संधी असणार आहे. पहिल्या ओव्हरसाठीचे बक्षीस असणार आहे, लक्षात असू द्या. पहिल्या ओव्हर नंतर हे बक्षीस अजिबात दिले जाणार नाही. पण गोलंदाज हेमंत म्हात्रे आणि बाळा बोराडे, संदीप म्हात्रे या तिघांसाठी पर्वणी असणार आहे. पहिलाच बॉल डॉट येतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्लार्क कुणाल दत्तू म्हात्रे एक ओपरचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. आज बक्षिसांचा वर्षाव आपण बघतायत. या पहिल्या ओव्हरसाठी एक सुवर्ण संधी आहे, गोलंदाजाला आणि फलंदाजा नाही. पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येक विकेटला 1000, प्रत्येक षटकाराला 1000, क्लीन बोल्ड केल्यास 2000. हा चेंडू मिडांच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, हा चौकार. बाळू पाटील इतक्या मोठ्या प्रमाणात अशी बक्षिसं आपण आत्तापर्यंत बघितली नाही की विकेट हॅट्रिकला लावणारे भरपूर असतात, 3 षटकाराला बक्षिसं लावणारे भरपूर असतात. पण प्रत्येक षटकाराला 1000, प्रत्येक विकेटला 1000, क्लीन बोल्डसाठी 2000 रुपये रोख रक्कम. हो, चांगला चेंडू होता, संपर्क व्यवस्थित झाला नाही, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. आणि बघा ओव्हर थ्रोच्या रूपाने काय घडतंय, जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आपण बघतायत लेग बायचा इशारा, अंपायरचा संपर्क नव्हता बॅट आणि बॉलमध्ये. पंचांच्या भूमिकेत दीपक चौधरी आणि त्याचबरोबर सचिन ठाकूर. दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई आणि दुसऱ्या बाजूला सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव. दोन्ही लेजंड एक काळ ज्यांनी गाजवलेले आजही 40+ मध्ये खेळत आहेत. तर 3 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले आहेत. अजूनही संधी आहे. 3 चेंडूमध्ये विकेट प्राप्त केल्यास प्रत्येक विकेटला 1000, षटकाराला 1000. ओ, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत, पहिली धाव वेगाने घेतली, फक्त 1च धाव मिळेल. आणि बघा काय जबरदस्त बक्षीस होतं पण त्याचा फायदा आतापर्यंत घेता आला नाही.
नाही गोलंदाजाला नाही फलंदाजाला, पण अजूनही 2 चेंडू शेष आहेत. या 2 चेंडूमध्ये बघूया, एखादा क्लीन बोर्ड आला तर रोख रक्कम 2000 रुपये. आमचे आधारस्तंभ राजकीय क्षेत्रातील फार मोठं नाव आदरणीय रमेशजी सुकऱ्या मात्र याचकडून हे पारितोषिक दिले जाईल. टॉस जिंकून आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय नवाबाडाचा आपण बघितला. 55 वरती रोखले, 56चं टार्गेट सेट केले. माळसाई चषक 20-25 पहिला दिवस, पर्व पहिलं. पायातला चेंडू, हो हो हो, चेल पकडला असता तर 1000 रुपये गोलंदाजाला मिळाले असते. कठीण आहे, 40+ क्रिकेट आपण खेळतोय अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये. खरं तर अशा प्रकारचे झेल तुम्हाला फार रेअरली बघायला मिळतात. आणि अजूनही 1 चेंडू आता शेष आहे. धावपलकावरती बघतोय आपण 9. यानंतर मोठा गावणे चिंचवडचा पाडा, एक जबरदस्त पॅटल. त्यानंतर चौथी लढत भोपर 40+ वर्सेस गोळवली 40+ मध्ये होणार आहे. अशा प्रकारचे 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपण बघतोय. तर 9 धावफलकावरती अखेरचा बॉल आणि अशा प्रकारे हे षटक संपले. पण ज्या पद्धतीने बक्षीस या ठिकाणी लावली गेली त्याचा फायदा ना गोलंदाजाला इथे घेता आला आणि फलंदाजाने घेता आला. फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये आल्या. एक चौकार त्यामध्ये आपण बघितला सामील होता. आणि अशा प्रकारे 9 धावा, एकही विकेट न गमावता सलामीवीर संदीप म्हात्रे बाळा बोराडेला आपण बघतोय. 56चं टार्गेट आहे. 11.20 ही धावांची आवश्यक गती आहे. आमचे भालचंद्र म्हात्रे देखील या ठिकाणी बघतायत. खूप मोठी यादी आहे ओव्हर 40+ची. जवळजवळ 18 खेळाडू आहेत. आत्ताच मी यादी घेतली, त्यामध्ये सुगनाथ पाटील लारा, तुम्हाला माहिती आहे लाराने एक काळ गाजवला, आजही 40+चं क्रिकेट गाजवतोय. लाराचा परफॉर्मन्स मला आठवतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात अक्षरशः धावांचा पाऊस लाराने पाडला होता. आणि त्याचबरोबर आता नव्याने दाखल झाल्या संघामध्ये मनोज माद्रे, ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतली. त्यांच्याचबरोबर प्रवीणजी मात्रे देखील आले आहेत, प्रमोद मात्रे देखील आहेत, जितू मात्रे, महेश मात्रे, संजय मात्रे, रणजित मात्रे, सागर मात्रे, सोमनाथ पाटील, शैलेश मात्रे, विनोद मात्रे, निशांत पाटील, हनुमान मात्रे, विजय मात्रे, सुभाष मडवी, भालचंद्र मात्रे व किरण मात्रे आता 40+ रनिंग आहेत. मला वाटतं काही दिवसानंतर ते देखील टीममध्ये येतील आणि कोपर संघाची एक वेगळी ताकद तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या 9. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी नवीन गोलंदाज तयार मधुकर मात्रे येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन समोर बाळा. फुलटॉस मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. ही खेळपट्टी तुम्ही बघतायत सुगनाथ पाटील त्याचबरोबर राकेश मात्रे या दोघांनी बनवली आणि त्यांच्या सोबतीला आमचे सगळे रेग्युलरची ही टीम होती. ही सगळी टीम वर्क आहे बघा. खेळपट्टीची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. ओ हवेत आहे, टायमिंग तितकं चांगलं. ओ हो हो, नवनाथ के जबरदस्त हात, हातात जाऊन चेंडू चिपकलाय आणि यालाच म्हणतात की ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. हा झेल त्यांनी पकडलाय. त्यांना विश्वास नाही की त्यांच्या हातात जाऊन जसा एखादा लोखंड चुंबकाला जाऊन चिपकतो तशाच प्रकारे हा चेंडू जाऊन त्यांच्या हातात बसला. आणि इथे मात्र बाळा बोर्डेच्या या विकेटचं पतन होतंय. बिग विकेट, गोल्डन विकेट या ठिकाणी मिळते देवीचा पाडा संघाला. लिगा सुरू आहे. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती शैलेश भोईर आमच्यासोबत आहे. मॅम फ्रॉम मोठागाव. कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी संदीप आहे आणि रोशन. 2 कॅमेऱ्याशी आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. एकूण 3 कॅमेरे आहेत. एक तिसरा आता लागेल या ठिकाणी व्यासपीठावरती. तर अत्यंत सुंदर टेलिकास्ट आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. चला, वेळ जास्त घेऊ नका. अंपायरचा सिग्नल येतोय. देवीचा पाडा संघ वेळेच्या बाबतीत प्लीज कॉपरेट करा. आम्ही नेहमी म्हणतो की कल्याण डोंबिवलीचा
आदर्श संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात घेतला जातो. वेळेवरती मॅचेस सुरू होणं, वेळेवरती संपणं, हा आदर्श आपण जो निर्माण केला आहे तो अखंड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच कल्याण डोंबिवलीचं कौतुक केलं जातं. या बाबतीत अनेक ठिकाणी 11, 12, 1, 1, 2, 2 वाजता पहिल्या मॅचेस सुरू होतात. स्वीप करतात स्क्वेअर लेगला, आउटफील्ड फास्ट आहे, फील्ड डीपमध्ये जीतू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा सहजतेने. मैदानावरती उमेश जाधव येत आहेत. भरपूर वर्ष ओपन क्रिकेटही खेळलेले आहेत, प्रचंड अनुभव पाठीशी आहे आणि नेहमीच मेरिटवरती खेळतात. टेक्निकली भरपूर स्ट्रॉंग आहेत, अत्यंत चांगलं टेक्निक त्यांचं आपण बघितलेलं आहे. फारसं मोठ्या फटक्यांच्या शोधात जात नाही, पण सिच्युएशन काय त्यानुसार ते बॅटिंग करतात. मैदानावरती उमेश आल्यानंतर चर्चा काहीतरी होते दोघांमध्ये, आपण बघतोय. बाळा बाद झाले, पण बाळाच्या बाद होण्यानंतर उमेशने मात्र सूत्र आपल्या हातात घेतले. धावसंख्या धावपलकावरती एकूण 15 धावा आहे. टार्गेट आहे 56चा, अजून 41ची गरज आहे. रिवाज खेळतात, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. इम्प्रोवायझेशन क्रिकेट, रिव्हर्स क्रिकेटच्या पुस्तकात या फटक्याचा कुठेही उल्लेख केला गेला नाही, पण आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांनी अशा प्रकारच्या फटक्यांचा शोध लावला. रिव्हर्स पूर्वी 1-2 फलंदाज खेळायचे, आताच्या बोटा इतकेच फलंदाज होते की जे रिव्हर्स खेळायचे, हलक्या हाताने टॅप करतात. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी उमेश दाखवतात. मिस फील्ड झाली आहे, या चुका टाळाव्या लागतील. आधीच इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे बघा, 55 धावा जरी धावफलकावरती लावल्यात, पण मैदानाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर इथे 80 धावा, 80च्या पुढे धावा होऊ शकतात. आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात कित्येकदा खेळलेले आहेत. रेग्युलरच्या माध्यमातून पूर्वी खेळलेले आहेत, आज 40+च्या माध्यमातूनही कित्येकदा एकमेकांच्या समोर येताना आपण त्यांना बघितलेले. ड्राईव्ह करतायत, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, नवनाथ धावतायत, दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक, चेंडूच्या पाठी, पण चेंडू त्या ठिकाणी पोहोचतो सीमारेषेबाहेर, येतोय हा चौकार. धावसंख्या धावपलकावरती 25 धावांची गती, 12.5ची आपण बघतोय. अजूनही इथून 31 धावांची गरज असेल विजयासाठी. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये रिक्वायर्ड धाव पूर्णांक 33. आणि बघा ती माहिती आम्हाला मिळते की उमेश जाधव ह्याच मैदानावरती सरावासाठी येत असतात. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती आहे, तो कॉन्फिडन्स त्यांना इथे मिळतोय. जेव्हा आपण घरच्या मैदानावरती खेळतो तो ॲडव्हान्टेज आपल्याला मिळत असतो. पूर्वी आपण असं म्हणायचो की भारताला भारतात हरवणं कठीण आहे, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे, पण अलीकडच्या काळात भारतामध्ये न्यूझीलंड हरवून गेला. ऑस्ट्रेलियामध्ये आपली चांगली कामगिरी राहिली नाही. कसोटी क्रिकेट, खरं क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, पण कुठेतरी ते लुप्त होत असताना आपण बघतोय. तर मंडप डेकोरेटचे आमचे नेपथ्यकार अमोल, आपण कुठे असाल तर प्लीज संपर्क साधायचा. कोणीही मंडप डेकोरेटरचे सर्वा किंवा प्रतिनिधी असतील तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. तर 2 षटकं संपल्यात, 25 धावा झाल्यात, 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. मैदानावरती खूप चांगली पार्टनरशिप होताना दिसते. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला फार महत्त्व असतं. आपण बऱ्याचदा बॅटिंगच्या पार्टनरशिपबद्दल बोलतो, पण बऱ्याचदा गोलंदाजमधली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. बऱ्याचदा फिल्डरही, त्या दोघांमधलं कॉर्डिनेशन जेव्हा चांगलं होतं तेव्हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण चांगलं होतं. बऱ्याचदा रिले कॅचेस आपण बघत असतो, तिथेही ती पार्टनरशिप होताना आपण बघत असतो. बॉलिंग मार्कवर हेमंत मात्र पुन्हा एकदा येत आहेत, ज्यांनी पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या. हेमंत ओव्हर द विकेट, आउटसाइड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर चेंडू निघतोय. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. एकूण क्रिकेटमध्ये 42 नियम. 1787ला मेरी लिवॉन क्रिकेटची स्थापना झाली. 1788ला 42 नियम आले आणि त्यानंतर आपण बघताय धावपलकावरती आहे 26. ओहो, सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. हे चेंडू या ठिकाणी यायला हवेत. अशोक पाटील आम्हाला इक्वेशन सांगतायत की आता चेंडू शिल्लक असतील 17-30.
40+ क्रिकेट संघटनेमध्ये सातत्याने उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येते. 40+ क्रिकेटला सुगीचे दिवस झाले. आजपासून 5 वर्षापूर्वी आपण बघितलं तर ही स्थापना झाली अर्जुनभाई यांच्या वाढदिवसानिमित्त. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि त्यानंतर आज 60 संघ तयार झाले. ऑफस्टम्पच्या बाहेर पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉल आहे. या चुका टाळाव्या लागतील. वाईट चेंडू अत्यंत वाईट असतात. तुम्हाला पराभवाच्या जवळ घेऊन जात असतात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. टार्गेट एकूण आपण बघितलं अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू 29. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकतो. गोलंदाजी चांगली व्हायला हवी. विकेट्स यायला हवेत तरच या मॅचमध्ये एक रोमांच बघायला मिळेल. हा चेंडू यावेळेस मात्र बघा हे षटक थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये आपण बघतोय. वाईट नंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट आणि आता चांगलं कमबॅक होतं हेमंत म्हात्रेचं. 16 चेंडू 29 धावा विजयासाठी हव्यात. संघर्ष करावा लागेल 29 धावा करण्यासाठी. 29 धावा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानावरती देवीचा पाडा संघाला. हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. कव्हर्सला फील्ड त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात केला जाणार नाही. केवळ एक धाव इक्वेशन बदलेल. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल कारण विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आणि क्रिकेट म्हटलं की हा खेळ तुमची फक्त शारीरिक क्षमता तपासत नसतो. हा खेळ तुम्ही मानसिकदृष्ट्या मेंटली किती स्ट्रॉंग आहे हे देखील हा खेळ तपासत असतो. 15 चेंडू 28ची गरज आहे. मैदानावरती सामना रंगत असताना आपण बघतोय एका बाजूला नवा पाडा, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा. टॅप करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नितीन त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एक उत्कृष्ट सायकलपटू आहे. सायकलवरती अनेक मोठमोठ्या सफर त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे फिटनेस त्यांचा नेहमी चांगला आहे. आता सायकलचा वापर करत नाही मुलं. आता जसजशी मोठी होतात डायरेक्टली गाडी चालवतात. पण आता तोच फिटनेस राखण्यासाठी भाऊ पाटील कारमध्ये जाऊन जिममध्ये जातात. कारमध्ये बसून आणि तिथे जाऊन सायकल चालवतात. फिटनेसचं महत्त्व खरं तर कोरोना काळात आपल्याला समजलं. शरीर धन संपदा असं म्हटलं जातं. एका बाजूला करोड रुपये ठेवा, दुसऱ्या बाजूला चांगलं आरोग्य. माणूस आरोग्य निवडणार. मिस टायमिंग जेलची शक्यता. हो कोऑर्डिनेशन नाही. तिघांचं भांडण, चौथ्याचा लाभ. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळालं. त्याचबरोबर मिळाली ही एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 30. अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 13 चेंडू 26 धावा. सामना जबरदस्त रंगतोय. डोंबिवली पश्चिमेतील हे संघ, ठाणे जिल्ह्यातील हे 2 संघ, एकाच जंगलातले 2 वाघ आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती लढत असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हेमंत उमेशसाठी रिवाज खेळतायत. फिल्डर आहेत पण फार वेगाने. चूक झाली आहे. चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे. या चुका पराभवाला कारणीभूत ठरू शकतील देवीचा वाडा संघाला. इथून मात्र हा चौकार आणि 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली आहे 34. आता 12 चेंडू मध्ये 22. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. पिण्याचं पाणी या ठिकाणी घेऊन गेलीत आमचे ड्रिंकर्स. पण बघूया ड्रिंक्स ब्रेक नंतर कोण कुणाला पाणी पाजणार, कोण कुणाला आसमान दाखवणार. येणारे 12 चेंडू 22ची गरज. या ऐकूया डीजे कडनं एक चांगलं संगीत. अनिल दादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. तर आज सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन संजय म्हात्रे यांना. संजय दादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे. आदरणीय अनिल दादा म्हात्रे यांना आपण यांना सन्मानित करतोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम. कोपरमध्ये आम्ही बघितले नामदेव स्मृती चषकमध्ये अक्षरशः व्यासपीठावरती तुडुंब गर्दी असते आणि ही स्पर्धा अत्यंत लोकप्रिय होती. स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषक ही त्यातली स्पर्धा आपण पिसवलीच्या मैदानावरती बघितली. आणि या स्पर्धेसाठी मनोज दादांनी भरपूर प्रयोग केले. दरम्यान
महेश पाटील झुंडोंबिवलीच्या ठिकाणी आल्यात, यायचं आपण. आपला ही सन्मान या मंचावरती केला जाईल. आता श्रद्धांजली चषकचं आयोजन आपण बघितलं, त्यानंतर झुंडोंबिवलीची 40+ स्पर्धा आपण बघितली. अत्यंत प्रतिभा संपन्न असे क्रिकेटपटू महेश पाटील या ठिकाणी येतात. फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ या ठिकाणी ड्रिंकची संपलेली आहे. इक्वेशन 12 चेंडू 22. तर महेंद्र म्हात्रे मोठागाव यांचे आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय, त्यांनाही विनंती करतोय आपण देखील या. तर महेंद्र म्हात्रे मोठागाव या आपण. आणि बघा ज्यांच्या ज्यांच्या अंगावरती अशा प्रकारची टी शर्ट आहे याचाच अर्थ की त्यांनी गतवर्षीचा हंगाम गाजवले, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 12 चेंडू 22. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा प्लीज. माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा हा यशाची गुरुकिल्ली असे नेहमी म्हटलं जातं. टाइम इज मनी उगाचच म्हटलं जात नाही, त्यामुळे नाहक वेळ वाया घालू नका. दत्ता देखील आलेले आहेत, मोठा गावचे स्वागत आहे. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट दत्ताने गाजवला. मोठा गाव संघ तयार झालेला आहे, निलेश मात्र तयार आहेत आणि नक्कीच एक जबरदस्त मॅच तुमच्या भेटीसाठी यानंतर चिंचोडाचा पाडा वर्सेस मोठा गाव. 12 चेंडू 22. बॉलिंग मार्कवर नवनाथ मात्रे येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला संदीप. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डॉट बॉल येतोय, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल नवा पाडावरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाची आस निर्माण करेल देवीचा पाडा संघासाठी. येणारे चेंडू 11-22. चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत, मोठ्या फटक्यांची नितांत गरज. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये. पहिली धाव वेगाने घेते, दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करलाय. या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने इक्वेशन बदलेल. 10 चेंडू आता 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. मैदानावरती एकच विकेट गमावलाय. विकेट हातामध्ये नवापाडासाठी एक जमेची बाब आहे, पण थोडंसं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, संयम थोडासा बाजूला ठेवावा लागेल. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली. मागच्या ओव्हरमध्ये हेमंत मात्रेने 9 धावा दिल्या, त्याच्या आधी पहिलं षटक फेकलं, तिथेही 9 धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या. आणि आता मात्र नवनाथ मात्रे ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. फिल्डर डीप मधून येत आहेत आणि दोघांच्या मधून बघता बघता चेंडू सीमा पार येतो. हा संघर्षमय चौकार. थोडस सोपं होतं. 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. कॅप मधून खेळले होते, खूप सुंदर फटका संदीप मात्र यांच्या बॅट मधून. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा तयार होतील. 9 चेंडू 16ची गरज आहे. नवनाथ मात्रे 3 चेंडूत आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. बघूया विजय कुणामुळे. सामन्यातला बॅलन्स कायम आहे, सस्पेन्स कायम आहे, थरार कायम आहे. कोण जिंकेल हा सामना इथून सांगणं फार कठीण आहे, पण बघूया संदीप सामना करतील. ओ हो डॉट बॉल. चांगलं कमबॅक नवनाथ यांचा. आता इक्वेशन बदलेल. 8 चेंडू 16 धावांची गरज. अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई. ही लढाई आहे कौशल्याची, ही लढाई आहे गुणवत्तेची. जो जिंकेल माळसाई चषक मध्ये पुढच्या फेरी दाखल होईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथे संपुष्टात येईल. ऑन साइडला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलती तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण होणार का? थ्रो खूप चांगला आला होता, पण डायरेक्ट आला असता तर बघा 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल. चुकांची मालिका सुरू आहे अगदी पहिल्या ओव्हर पासून आणि त्याच चुका आता मात्र अंगलट येताना दिसत आहेत. इक्वेशन इथून बदलेल. जिथे 2 होत्या तिथे 3 आल्या, त्यामुळे आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 13ची गरज आहे विजयासाठी. काय जबरदस्त मॅच मैदानावरती रंगते बाळू पाटील. हा दुसरा सामना 40+ क्रिकेट हे अत्यंत रोमांचकारी असतं. याचे कित्येक अनुभव आम्ही घेतलेले आहेत, कित्येक स्पर्धा आम्ही बघितलेल्या आहेत की मॅचेस जबरदस्त रंगतात. आणि या मैदानावरती तशाच प्रकारचा सामना. 7 चेंडू 13 धावा मैदानावरती. संदीप मात्रे, उमेश जाधव जबरदस्त खेळत आहेत.
माहिती आहे जबाबदारी खेळ करावा लागेल. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी सांगतं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. आणि क्रिकेटचं तिसरं अक्षर आय इंटेलिजन्स बुद्धिमत्ता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचं चौथं अक्षर आपण जर बघितलं तर सी म्हणजे कंट्रोल, तुमच्याकडे नियंत्रण असायला हवं. स्वीप करतात, गॅप मधून जाईल का आणि हो गेलाय सीमा पार आणि जाताना देऊन गेलाय 4 धावा संदीप आणि त्याचबरोबर नवापाडा संघाला. समीकरण आता मात्र शेष राहिला. 6 चेंडू 9 ची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, कधी या खेळामध्ये काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा बघितलेलं आहे. असं वाटत असतं की एखादा संघ जिंकेल पण तो पराभवाच्या छायेत जातो आणि बऱ्याचदा जिंकत असणारा संघ पराभूत होतो. क्रिकेटमधल्या भविष्यवाण्या अनेकदा खोट्या ठरतात आणि क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं बऱ्याचदा मूर्खता ठरतं. बऱ्याचदा आपण ज्या गोष्टींचा विचार क्रिकेटमध्ये करतो त्या गोष्टी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात त्याचा विचार आपण स्वप्नात देखील करत नाही. येणारे 6 चेंडू 9 ची गरज आहे. दोन्ही फलंदाजी दमछाक झालेली आहे. 40 नंतर आपण नेहमी म्हणतो की कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया हळूहळू मंदावते, कार्यक्षमता कमी होते. तुमचा फिटनेस तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर खाण्यापिण्यावरती थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कंट्रोल करावा लागेल आणि त्याचबरोबर फिटनेसवरती तुम्हाला थोडंसं लक्ष केंद्रित करायला लागेल. बरेचसे खेळाडू आहेत जे सातत्याने आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक आहेत आणि त्यामुळेच त्यांना तो फायदा मिळत असतो. तर पाणी प्यायलेलं आता वळूया मैदानाकडे. 7 चेंडू 9 ची गरज कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. वेळ जास्त घेऊ नका, वेळेच्या बाबतीत बघा. हॅलो आणि विजयासाठी हवेत 9. प्रदीप माद्रे बॉलिंग मार्क वरती येत आहेत. बघूया चेंडू सोपवलाय प्रदीपकडे, चेंडू नाही सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 बॉल 9 ची गरज. ऑन साइड ला वॉट शॉट, पहिलाच बॉल सीमा पार, येतो आज चौकार. जबरदस्त खेळ राहिला, काय पार्टनरशिप राहिली आहे. संदीप यांच्या बॅटमधून चौकार आला. इक्वेशन आता सोपं झालंय. 5 बॉल 5. हलक्या हाताने खेळतायत. कव्हर पॉइंटला फिल्डर डीप मधून येत आहेत. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न झाला पण असफल. हा देखील सीमारेषे बाहेर जाईल. येतो चौकार. धावांची झालेली आहे बरोबरी, इक्वल झालंय. आता केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. 1 धाव हवी आहे. 4 चेंडू शेष आहे. सामना आपल्या बाजूने झुकवलाय. या पार्टनरशिपने इथून मात्र संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती आणले. केवळ 1 पाऊल दूर विजयापासून नवापाडा संघ. देवीचा पाडा संघाने केलेल्या चुका, फिल्डिंग मधल्या चुका, बॉलिंग मधल्या चुका, अपील झालंय आणि बघूया डायरेक्ट हिट होतंय का आणि झाले फलंदाज बाद. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल कारण अजून 1 धाव इथे हवे. कंपल्सरी चेसिंग नियम आहे. 3 बॉल जर चांगले फेकले, निर्धाव फेकले तर इथून हा सामना देवीचा पाडा संघही जिंकू शकेल. पण बघूया असं काही घडेल का, हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. मैदानावरती फलंदाज राजा जाधव त्या ठिकाणी येत असताना 3 चेंडू 1 धावेची गरज आहे विजयासाठी. संदीप बाद झाले पण बाद होण्याआधी उत्तरदायित्व काय असतं, जबाबदारी काय असतं हे संदीप यांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी आपण बघतायत 21 धावा 14 चेंडूमध्ये साकारल्यात आणि मैदानावरती आता मात्र राजा येत आहेत. 3 बॉलमध्ये 1 करायचे कंपल्सरी. चेसिंग आहे. 1 धाव कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला करावी लागेल. नाही केली तर पराभव तुमचा होऊ शकतो. पण उमेश आहे स्ट्राईकला आणि हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतो वाईड बॉल आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे.
जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा संघाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पुढच्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर देवीचा पाडा संघाला पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. ज्या चुका या मॅचमध्ये झाल्या त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. पुढच्या स्पर्धेमध्ये नव्या जोमाने नव्या उत्साहाने नव्या उमेदीने उतरा. देवीचा पाडा संघ संपर्क साधायचा आयोजकांशी. तर चिंचोड्याचा पाडा संघ तयार होतोय. जोपर्यंत आतमधला संघ बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही मैदान